मंडळी, हे पाहत्या दिवशी आम्ही खरेदीला गेलो होतो. तर काय काय खरेदी केली मी ती दाखवते. 2-3 दिवसापासून दुसरं काम चालू आहे त्याच्यामुळं काय दाखवली नाही. हे पाहिजे साडी घेतली, काय ते वारली का काय डिझाईन म्हणते ती माझ्या बाईला लय आवडते. हे बघा. आणि ही पॅन्ट घेतली, माझ्या भैयाची पहिली पसंत. किती शर्ट आणि पॅन्ट दाखवले त्या बाबांनी, ठीक घातला पण त्याला काही आवडले नाही. हा अरे बघ म्हणलं, बघ तुझ्या पसंतीने घे. आणि हा शर्ट घेतलाय. हे बघा, शर्ट माझ्या पसंतीचा आहे कारण की कॉलेजला ड्रेस लागत येतो. म्हणलं घे तुला 2-3 शर्ट घे, टी शर्ट घे. पण त्याच्या अंगावरती सुरमा येतो. म्हणतो नको मम्मी, हाफ नको. हे पहा, सगळ्यात छान म्हणजे माझ्या बाईचा टॉप आहे. हे बघा, टॉप लय भारी. त्याच्यावरची हाताने वर्क केलेलं आहे आणि प्युअर कॉटन आहे. एकदम मस्त कपडा आहे. आणि अक्काला परकर आणले. अक्काला परकर नव्हते, म्हणजे होते पण मग ते असे आपले परकर तिला असे मोठे घेरचे लागते, जम्बो परकर. साडीला फॉल पण आणला, अस्तर पण आणलं. मूळ म्हणजे साडीमधला पदर आणि ब्लाऊज पीस लय छान आहे. असं एकदम जरा खादी टाईप वाटतो तो कपडा. आणि हे बघा, हा एक पदर पण आणि ब्लाऊज पीस पण सेम आहे बरं का. हे बघा, हा पदर आहे वाटतं आणि हा ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीस भरपूर मोठा आलेला आहे. ती म्हणते फुलबाळ्याचं शिवायचं आहे कॉलरचं, पण मग होतंय का नाही काय माहिती. कारण की साडीतले ब्लाऊज तरी नाही तरी कमीच येते पीस. त्याच्यामुळं बघू, झाला तर आहे. जर फुलबाई आणि कॉलरचं जर झालं तर मी नक्की व्हिडिओ टाकन, कटिंगचा पण आणि शिवताना पण. कारण की मी एक व्हिडिओ टाकलेला आहे कटिंगचा, त्याच्यानंतर शिवताना काय हे नाही केलं मी. आणि रात्री मग मी माझ्या साडीवरच एक ब्लाऊज शिवलं, कारण की दिवसभर लाईट राहत नाही, जाती ती मोटर आहे माझ्या मशीनला. त्याच्यामुळं रात्री एकदा बसलं का ब्लाऊज होस तर उठायचं नाही, पण दिवसात 17 वेळेस उठावं लागतंय. हे बघा, हे असं ब्लाऊज दिवाळीला साडी घेतली होती मी, पण त्याचं ब्लाऊज शिवलंय आता. म्हणजे एक गिरायकाचं शिवते, 2 गिरायकाचे, ते एक माझं शिवतं, असं केलंय मी. त्याच्यामुळं हे असं शिवलंय मी. ब्लाऊज साधं शिवते मी, मला काही डिझाईनचे ब्लाऊज आवडत नाही. गळे गिरायकाला शिवून देते, पण मी माझे म्हणजे थोडेसेच असे मोजून घेता येईल असेच डिझाईनचे ब्लाऊजचे गळे शिवलेले आहे मी. मला गोल गळा तोच आवडतो. तर हे पहा, हे असं शिवलेलं आहे, गोल गळा आहे. समोरून पण कटोरी ते पण एकदम व्यवस्थित आलेली, त्याची फिनिशिंग लय भारी आली. तर हे पहा, दिवाळीला शिवायचा टाईमच नाही भेटला. तर बघा कशी वाटली खरेदी आमची. दुसरं काही घेतलं नाही. बांगड्या बिंगड्या भरपूर होत्या, कप पाहिजे होती मूळ म्हणजे, पण बाबा तर इतके महाग सांगत होता, त्याच्यामुळं कप बीत काय घेतले नाही. एवढीच खरेदी केली. तर कशी वाटली खरेदी नक्की सांगा आम्हाला. मूळ म्हणजे मला बाईचा टॉपच खूप आवडला, लय मस्त आहे हा टॉप. त्याची कलर कॉम्बिनेशन भारी आहे, व्हाईटवर चॉकलेटी. तर शिवल्यानंतर मी बाईच्या ब्लाऊजचा व्हिडिओ नक्की टाका. तर कशी वाटली खरेदी नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.